जय श्री कृष्णा माऊली। बहुता सुकृती नरदेह लाधला, भक्ती विन गेला अधोगती। बाप भाग्ये कैसे, बाप भाग्ये कैसे, न सरेची कर्म, न कळेची वर्म। अरे मुढा अनेक जन्माचे, अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होये। राव रंक हो का, राव रंक हो का, उंच नीच याती, भक्ती विन माती मुखी त्याच्या। एका जनार्दनी, एका जनार्दनी, हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे। हरी मुखी गाता, हरी मुखी गाता, हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे। बहुता सुकृती नरदेह लाधला, भक्ती विन गेला अधोगती। बहुता सुकृती म्हणजे आपल्याला 84 लक्ष योनी फिरल्याच्या नंतर हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे। तर या मनुष्य देहामध्ये येऊन आपण काय करावं, काय करावं? संसार करावा। अरे त्याने कशासाठी आपल्याला हा नरदेह दिलेला आहे ह्याचं तरी भान असू द्या थोडं। लाख मोलाचं शरीर आहे, 1 लाखाला पण कोणी देत नाही। एक जर अंगठा दे म्हणलं 1 लाखाला तरी पण देऊ शकत नाही। मग हे एवढं लाख मोलाचं शरीर देऊन तरी पण आपण त्याचं नाव घेत नाही। आपल्याला हे इंद्रिय हात पाय कान डोळे नाक सगळं काही दिलंय, तरी पण आपण म्हणत नाही का परमेश्वरा खरंच तुझे किती उपकार आहेत, एवढं पण म्हणत नाही। आपण कुठून आलोत आणि कुठे जाणार आहोत हे पण आपल्याला माहिती नाही। उद्या काय करणार आहोत हे पण माहिती नाही, तरी पण आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही। बहुता सुकृती नरदेह लाधला, काय आनंदाने सांगतायत एकनाथ महाराज का बाबा हे भरपूर दिवसांनी आपल्याला हा नरदेह भेटलाय, तर ह्याचा उद्धार करून घ्या। भक्ती विन गेला अधोगती, हे भविष्य एकनाथ महाराजाला माहिती आहे का ह्याने भक्ती जर नाही केली तर तो अधोगतीला प्राप्त होणार आहे, ना इकडे ना तिकडे। एखादा मनुष्य 100 वर्ष पूर्ण आयुष्य न घेता जर वारला तर किती वाईट वाटतं गावातल्या लोकांना, बाबा अधोगतीच मरण झालं, अधोगतीच मरण झालं। पण याचा विचार करत नाही तर का देवाचं नाव घ्या, त्यानं तुमचं आयुष्य वाढेल, अधोगती येणार नाही हे समजत नाही। एकनाथ महाराज म्हणतात, बाप भाग्ये कैसे, न सरेची कर्म, न कळेची वर्म। अरे मुढा हे असं भाग्य आहे त्याचं का त्याचे कर्म संपतच नाहीत। त्याचे जर कर्म संपले असते तर तो भगवंतापर्यंत गेला असता, अधोगतीला गेला नसता। वर्म कळालं असतं तर कर्म चुकलं असतं। एक मुलगा आई वडिलाच्या इच्छेनं लग्न केलं, त्याला माहितीच नव्हतं का आपली बायको कशी आहे। त्यामुळे मित्र घरी आला मित्रासोबत आणि ह्यानी लागूनच सांगितलं तू कपटी। ही म्हणते तू कपटी, मला म्हणतो तू कपटी। हिने पदर खोचला आणि म्हणते तू कपटी, तुझी आई कपटी, तुझा बाप कपटी, तुझी खानदान कपटी। त्याला त्या मित्रासमोर अपमान सहन करावा लागला। तो मित्र तर निघून गेलाच, पण मग हा बोलला, अरे मी तुला 2 कप चहा करायला सांगितला तर तू एवढं बोलत होतीस।
काय कारण आहे हे? कारण तिला इंग्लिश येत नव्हती. तिला माहिती नव्हतं का इंग्लिश मधून हा चहाकर बनलेला आहे म्हणून. तिचं वर्म चुकलं. तसं एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये, या हरिपाठामध्ये काय लिहून ठेवलंय आपण बघतच नाही. अरे मुढा, तू वर्म समज. भगवंतानी आपल्याला कशासाठी जन्माला घातलेलं आहे? आधी बरा गप्पा मारत होतास का मी देवा मला जन्माला घाल, मी तुझी भक्ती करील. 9 महिने पोटात होता तेव्हा बोलत होता का देवा मला याच्यातून सोडवण कर, मी तुझं नाम घेईल. पण जेव्हा जन्माला आलास, कलीचा वारा लागला कीच तू केव्हा 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 बोललो मी असं म्हणून तू रडायला लागलास. तुला वर्मच कळून घ्यायचं नाही तर तुझं कर्म जाईल तरी कुठे. मग म्हणायचं नाही भगवंताने असं का केलं. अरे तू वर्म कळून घेतलं तर कर्म संपल ना. अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होये. ह्याला अनेक जन्माचं पुण्य लागतं. भरपूर जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हांग्री येईल श्रीरामाचे. हे असं तसं भगवंताचं नाम मुखामध्ये येणं शक्य नाही. संत तुकाराम महाराज का म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागला शे. कारण त्यांचं अनेक जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. जेव्हा नृसिंह अवतारामध्ये भक्त प्रल्हाद कोण होते? तुकाराम महाराज होते. जेव्हा राम अवतारामध्ये विभीषण कोण होते? ते तुकाराम महाराज होते. कृष्ण अवतारामध्ये जे उद्धव होते ते तुकाराम महाराज होते. आणि कलियुगामध्ये पण नामदेव होते, ते तुकाराम महाराज होते. नामदेवाकडून पूर्ण अभंग लिहिल्या गेले नाही म्हणून तुकाराम महाराज हा अवतार घ्यावा लागला. याला म्हणतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होये. सांगा कशी त्यांची अनावर वाचा होणार नाही? कारण जन्मोजन्मी परमेश्वरासोबतच अवतार घेतलेला आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तेव्हा हा विठ्ठल भगवंत कृपा करतो. कारण जन्मोजन्मी त्याचीच भक्ती करत येऊ, तेव्हा आपल्याला अनेक जन्माचे सुकृत पदरी. आवरंक हो का उंच नीच याती, भक्ती विना माती मुखी त्याच्या. राजा असो का भिकारी असो, उच्च जात असो, ब्राह्मण असो किंवा शूद्र असो, पण त्याला भगवंताचं नामस्मरण करणं हे गरजेचं आहे. आणि जर तो करत नसेल तर त्याच्या तोंडामध्ये माती आहे म्हणून समजा. जनार्दन स्वामीचे शिष्य श्री एकनाथ महाराज किती उदाहरण देऊन सांगतायत का बाबा तुम्ही या कारणाने तरी नामस्मरण कराल, त्या कारणाने तरी नामस्मरण करणार. पण आपलं कसं आहे, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, तशी गत आहे आपली. एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. संत एकनाथ महाराज म्हणतात, नुसतं तोंडाने हरी हरी जरी म्हणलं तर सायुज्यता, शेवटची मुक्ती आहे सायुज्यता म्हणजे. ती मुक्ती आपल्या पाठीमागे लागते. विचार करा, 4 मुक्त्या आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता.
ह्या 4 मुक्त्यातून शेवटची जी सायुज्यता मुक्ती आहे, स्वरूपात लीन होणं म्हणजे सायुज्यता मुक्ती, आणि ती मुक्ती आपल्या पाठीमागे लागते. याचा विचार करा. फक्त 2 अक्षरामुळे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. फक्त या कलियुगातच, बाकी युगात नाही. म्हणून हे कलियुगात आपल्याला जन्म भेटलाय, आपलं नशीब समजा, आणि 2 अक्षराचं हरी हरी म्हणा. हरिमुखी गाता हारपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे.